श्री स्वामी समर्थ. आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील पहिला अध्याय वाचतो, पण खरंच कधी त्याचा अर्थ मनापासून समजून घेतो का हो? अध्याय पहिला म्हणजे फक्त सुरुवात नाहीये, तर तो आहे श्रद्धेचा पाया, विश्वासाचा प्रारंभ. क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, माझी श्रद्धा किती दृढ आहे. अध्यायाच्या सुरुवातीलाच आपल्याला जाणवतं, स्वामी हे फक्त एक नाव नाहीये, तर ती एक शक्ती आहे, तो एक आधार आहे. जगात माणूस कितीही मजबूत दिसला तरी आतून तो कधी ना कधी तुटतोच, आणि त्यावेळेला स्वामींचं स्मरण म्हणजे आत्म्याला मिळालेला हात असतो. हे फक्त शब्द नाही आहेत, ही अनुभवलेली सत्यता आहे. या अध्यायात आपल्याला पहिली मोठी खूप शिकवण भेटणार आहे, श्रद्धा आणि सबुरी. आपण घाई करतो, आपल्याला कोणत्याही गोष्टीचं लगेच उत्तर हवं असतं, लगेच चमत्कार हवा असतो. पण स्वामी शिकवतात, योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. संकट कायमची नसतात, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. पहिला अध्याय आपल्याला सांगतो, स्वामींचं नामस्मरण म्हणजे मनाला स्थैर्य देणं. जेव्हा विचार गोंधळलेले असतात, जेव्हा मन अस्थिर होतं, तेव्हा स्वामींचं नाव आपल्याला स्थिर करतं. क्षणभर डोळे मिटा, मनात स्वामींचं नाव घ्या आणि बघा, आतली धडधड हळूहळू शांत होत जाते. हा अध्याय आपल्याला एकच गोष्ट सांगतो, जग साथ सोडेल, पण स्वामी कधीच साथ सोडणार नाहीत. आपण फक्त एक पाऊल श्रद्धेने टाकायचं आहे, उरलेलं मार्ग ते स्वतः तयार करणार आहेत. हा अध्याय वाचायचा नाही आहे, तर तो मनात उतरायचा आहे. जर आज तुम्ही ठरवलं, मी श्रद्धा ठेवणार, मी सबुरी ठेवणार, मी संकटातही हार मानणार नाही, तर विश्वास ठेवा, पहिला अध्याय तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. जर हा अर्थ मनापासून समजला ना, तर तुमच्या आयुष्यातील अर्धी चिंता आजच संपली. शेवटी फक्त एकच प्रार्थना करा, स्वामी आमच्यावर कृपा ठेवा, आमची श्रद्धा दृढ करा, आम्हाला योग्य तो मार्ग दाखवा. स्वामींवर विश्वास ठेवा, बाकी सगळं स्वामी महाराज सांभाळतील. चला तर मग आपल्या या पहिल्या अध्यायाला आपण आज सुरुवात करूया. अध्याय पहिला. अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला सगळ्या देवांना नमस्कार करायचा आहे, कारण आपले 33 कोटी देव आहेत. पहिल्यांदा आपण गणपतीला नमस्कार करूया, कारण गणपतीच्या आगमनाशिवाय कोणतीच आपल्यातली सेवा सफल होत नाही. सेवा करताना आपल्याला विद्या प्राप्त व्हावी, म्हणून या सरस्वतीला नमस्कार करूया. कोणतंही मोठं काम करताना आपण गुरूंना नमस्कार करतो, म्हणून गुरूंनाही नमस्कार. कुलदेवतेलाही नमस्कार करूया, कारण आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर कुलदेवताही मात करत असते. ज्यांचा अक्कलकोटी निवास आहे, अशा पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजांना माझा नमस्कार आहे. ज्यांच्यापासून ब्रह्मानंद निर्माण झाला आहे, ब्रह्मानंदासारखा परमसुख देणारा, ज्याच्याकडे अगणित ज्ञान आहे, असा एकमेव, आकाशासारखा शुभ्र, जो आपल्या सृष्टीचे दर्शन घडवतो. आजपर्यंत या सृष्टीत जे काही घडले त्याचा तू साक्षीदार आहेस. ज्याच्याकडे सत्व तम रज हे 3 गुण आहेत, त्या सद्गुरूंना पहिल्यांदा आपण नमस्कार करूया. जगाचं रक्षण करणारा, भक्तांचं पालन करणारा, दुःखांचा नाश करणारा, अशा या जगद्गुरूचा जय जयकार करूया. सागरासारखा विशाल असलेला, मायाचक्रामध्ये अडकलेल्यांचा नाश करणारा, अनंत वेश धारण करणारा, गरुड ज्याचे वाहन आहे, डोळे ज्याचे कमळासारखे आहेत, मेघासारखा आकार आहे त्याचा, डोळ्यामध्ये मुकुट घातलेला आहे, ज्यांच्या प्रकाशाचे कधीच वर्णन करू शकत नाही, असा सूर्यदेव, ज्यांचे डोळे विशाल आहेत, सरळ नाक आहे, मुखावर सुंदर असं हास्य आहे, दात कुंद कळ्यासारखे पांढरे शुभ्र आहेत, ज्यांच्या हृदयावर रत्नमाला आहेत, ज्यांनी रत्नजडित अलंकार घातले आहेत, वस्तला छंदांचे भूषण भक्तीची प्रेमळ खून 3 नद्यांच्या संगमासारखे आहे. हातामध्ये मनगटापासून कोपऱ्यापर्यंत कंगन घातलेले आहे. असे हे सुंदर हात सदैव भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तयार असतात. ज्यांच्या हातामध्ये गदा पद्म शंख चक्र आहेत, ज्यांनी कासे पितांबर घातलेले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर विद्युतासारखे तेज आहे. अशी सुंदर उभी मूर्ती, ज्यांच्या दर्शनासाठी भक्त रात्रंदिवस तरसतात, रात्रंदिवस ध्यान करतात. 14 विद्या 64 कलेचे वर्णन करताना नारदांनी, मुनीश्वर, व्यास, वाल्मिकीही कधी थकले नाही. ते मी पामर काय वर्णन करणार. जो सगळ्या विश्वाचा जनक आहे, समुद्रकन्या ज्याची कांता आहे, जो सगळ्यांचा कारण करता आहे, त्या महाविष्णूंना ग्रंथाच्या सुरुवातीलाच नमस्कार करूया. जो सगळ्या विद्येचा सागर आहे, 64 कलांचं माहेर आहे, रिद्धिसिद्धीचा दाता आहे, ज्यांचे मंगलकारी स्मरण करतो, ज्यांच्यामुळे विघ्न दूर होऊन दिव्य ज्ञान प्राप्त होते,
कवी ग्रंथरचना करताना ज्यांचे नामस्मरण करतात अशा या गणेशाला या मंगलसमयी हे श्री स्वामीचरित्र सारामृत निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे म्हणून आपण नमस्कार करूया. जिचा वरप्रसाद मिळताच मूळ पंडित ही तत्वज्ञानी होतात त्या ब्रह्मसुताला पहिल्यांदा नमस्कार करूया. मी मूढमती आहे, अज्ञानी आहे, काव्यादिकांचे ज्ञान नाही आहे मला. हे माते, तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावीस. जो अज्ञानाचा नाश करणारा आहे, जो अविद्येचा छेद करणारा आहे, सद्बुद्धीचा प्रकाशक आहे, विद्या देणारे गुरु, ज्यांच्या कृपेने दिव्य ज्ञान प्राप्त होते, त्यांच्याचमुळे जगामध्ये मानवपण येते, असे माता पिता गुरु यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार आहे. 9 महिने पोटात वाढवले, प्रसूतीच्या वेळी वेदना सहन कराव्या लागल्या, कौतुक करून आजपर्यंत रक्षण केले, अशा आईसारखं दैवत या जगात कोणीच नाहीये. तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करूया. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा अवतार म्हणजे श्री दत्त महाराज. 3 मुखे, 6 हात, गळ्यामध्ये फुलांचा हार, कानामध्ये कुंडले कामधेनू जवळ, हातामध्ये झोळी, जे कोणालाही एका जागेवर कधीच दिसत नाहीत. सदैव त्यांच्या आश्रयाला 4 वेद श्वान होऊन राहिले आहेत. त्या दत्त महाराजांना श्री स्वामीचरित्र सारामृत तुमच्या कृपेने पूर्ण होण्याचं वरदान मागूया. त्या काळात महाराजांनी ज्यावेळेला अक्कलकोटला प्रवेश केला होता त्यावेळेला भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. स्वतःला समाजसुधारक म्हणणारे लोक धर्माविरुद्ध आचरण करत होते, सामान्य लोकांना वाईट मार्गाला लावत होते. तेव्हा अशा लोकांसाठी स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना धर्मकार्याला लावले. लोकांना वेगवेगळे चमत्कार दाखवून जे लोक भक्तिभावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले. अशा या स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार करून त्यांचीच कथा लोकांसमोर सादर करूयात. स्वामी महाराज कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या कुळातील आहेत, कोणत्या धर्मातील आहे हे कोणालाच त्यावेळेला माहिती नव्हतं. स्वामी महाराजांचं चरित्र अगाध आहे. ते लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यापुढे पंथीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने पर्वत सहज उचलेल असं म्हणण्यासारखं आहे. तेव्हा हे स्वामी राया, दीनांचा कैवारू, हा ग्रंथ पूर्ण व्हावा हीच माझी इच्छा आहे. करता आणि करविता स्वामी महाराज तुम्ही आहात. माझ्या अंगी मीपणाची वार्ता नाही आहे, मी फक्त निमित्त आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे. हे स्वामी महाराज, मी तुमची स्तुती करत आहे. तुम्ही प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्या. आता नमस्कार त्या साधू लोकांना करूया जे कधी भेदाभेद करत नाहीत. त्यांचा आत्मा आनंदमय आहे, जे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत, ज्यांची काव्ये सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. असे महाज्ञानी व्यास, वाल्मिक, ऋषी, ज्यांनी भरपूर ग्रंथ रचले, त्या सगळ्यांच्या चरणावर माझा साष्टांग नमस्कार आहे. कविकुल मुकुट वसंत, कवी कालिदास यांची नाट्यरचना जगामध्ये प्रसिद्ध आहेत. श्रीधर आणि वामन यांनी प्रसिद्ध ग्रंथरचनेची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ ऐकताना महाज्ञानीसुद्धा माना डोलवतात. त्यांच्या चरणावरही आपण नमस्कार करूया. ज्यांचे ध्यान सदैव ईश्वराचरणी लागलेले आहे अशा तुकाराम महाराजांना ग्रंथाच्या सुरुवातीलाच नमस्कार करूया. मी सगळ्या संतांना आव्हान करतो की तुमची कृपा माझ्यावर राहू द्या. तुम्ही माझ्या हृदयात राहून ग्रंथरचना करून घ्या. आता नमस्कार करूया महाज्ञानी, विद्वान आणि श्रोत्यांना, कारण हे स्वामीचरित्र श्रवण करायला बसलेले आहेत. या समाजामध्ये ना चतुर आणि थोर पंडित पण आहेत. मी मतिमंद आहे, त्यांच्यापुढे आपले कविता सादर करत आहे. पण या थोरांचं लक्षण मला एक माहिती आहे बरं का. ते सद्गुण असणाऱ्यांचा नेहमी आदर करतात. संस्कृतीचा गंध नाही, मराठी ही शुद्ध येत नाही, शास्त्रछंद कधीच पडलो नाही, कवित्वाची शक्ती माझ्या अंगी नाही आहे, परंतु मी लिहिलेला हा ग्रंथ अमृतासारखा आहे याची जाणीव ठेवून तो आदराने श्रवण करा. माझ्या असंस्कृत वाणीकडे अजिबात बघू नका, त्यातील अवगुणसुद्धा बघू नका. तुम्हाला जेवढं ग्राह्य आहे ना तेवढंच घ्या. एवढी ही विनंती दोन्ही हात जोडून तुमच्या चरणी करतो. स्वामी महाराजांनी अनेक लीला केल्या, ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्या सगळ्यांचे जर वर्णन केले ना तर हा ग्रंथ समुद्रासारखा पसरेल. या सारामृताच्या महासागरातून काही अनमोल असे मोती मी घेत आहे. एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातील सुंदर सुबक फुले निवडून मायेचा त्याचा हार गुंफावा. त्याप्रमाणे मी स्वामीचरित्र सारामृतामधील काही सुंदर अशा कथा निवडून त्याची माळ तयार करून तुमच्या गळ्यात घालणार आहे. आपण त्याचा स्वीकार करा आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो. हा फुलांचा सुगंध तुमच्या मनाला तृप्त तर करेलच, पण शांतसुद्धा करेल एवढी मात्र मी खात्री देतो. आणि ज्यांना हा सुगंध आवडणार नाही ना ते मात्र अभागी राहतील.
आता इथेच प्रास्ताविकेचा अध्याय पहिला संपवून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा स्वामी महाराज माझ्याकडून वदवून घेणार आहेत. याला निमित्त मात्र विष्णुकवी आहेत. शंकरासारखा विरक्त, सूर्यासारखा तेजस्वी, यमासारखा दुष्टांना शासन करणारे आणि भक्तांना माते सन्मान प्रेम करणाऱ्या अशा या सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणावर ज्ञानरूपी मधु मिळावा यासाठी कवी विष्णू भुंगाहून रुंजी घालणार आहे. श्री स्वामी चरित्र म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पाकरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील मंगलचरणाचा वर प्रस्तावनेचा पहिला अध्याय समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ. मी या ग्रंथाच्या शेवटी एकच सांगू इच्छिते, तुम्ही हा ग्रंथ पूर्णपणे व्यवस्थित ऐकला आणि याचा स्पष्ट अर्थ तुमच्या लक्षात आला, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप आभारी आहे.